या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सध्या सिन्नर शहराला सर्वाधिक महत्त्वाच्या दोन प्रश्नाचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे, ते म्हणजे अनधिकृत पार्किंग व अतिक्रमण। शहरातील सिन्नर बसस्थानक आवारातील महात्मा फुले पुतळा तर या दोन्ही समस्यांनी पूर्णतः ग्रासला आहे। पुतळा परिसरात अनधिकृत वाहन पार्किंगच्या विळखात त्यात सायंकाळी 5 फूटच्या हातगाड्यांचे अतिक्रमण, तीच परिस्थिती नवापूल, गणेशपेठ, वाववेस परिसरात बघायला मिळत आहे। सध्या सिन्नर शहराचे रूपांतर विदृश्यीकरणाकडे मोठ्या प्रमाणात होत आहे। दुचाकी, चारचाकी वाहनधारक आपल्या मनाला येईल तेथे लावून निघून जात आहे। रहदारीला त्याचा जास्त फटका बसत आहे, त्यामुळे किरकोळ वादही निर्माण होत आहे। ही बाब सध्या किरकोळ स्वरूपाची आहे म्हणून ठीक, पण त्यात अनधिकृत फेरीवाले व छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्यांची भर पडत असल्याने समस्येत अधिक भर पडत आहे। सिन्नर शहरात प्रवेश करताच दर्शनी भागात बसस्थानक जवळ महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे, मात्र वाहन पार्किंगमुळे हा पुतळा दिसेनासा होतो। त्यात सायंकाळी 5 फूटची दुकाने थाटली की मग विचारूच नका। मद्यपींचा हौदेस, यामुळे येथील पुतळ्याची विटंबना होते। हीच परिस्थिती नवापूल गावाबाहेरील देवी रोड, भैरवनाथ मंदिर परिसर, गणेशपेठ ते वावेस पर्यंत आहे। वाहनधारक आपली वाहने बिनदिक्कत मनाला वाटेल तेथे उभी करून निघून जातात। याकडे पोलीस प्रशासनाच्या वाहतूक नियंत्रण कक्षाचे लक्ष तर नाहीच नाही, त्यात सिन्नर नगर परिषद प्रशासन देखील दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे। नगरपालिका प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम राबवते, खरी मात्र तीही देखाव्यापुरतीच असते। योग्य व ठोस अशा उपाययोजना वेळीच राबवण्याची गरज असून सिन्नरकरांना ही शिस्त लावण्याची गरज दिसत आहे। त्यासाठी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे एखादी ठोस मोहीम राबविण्याची गरज असल्याचे सिन्नरकरांनी मत व्यक्त केले आहे। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड।